नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी 15 एप्रिल 2026ला आहे. पुण्यतिथीनिमित्त आपण स्वामी महाराजांची सेवा करणार आहोत. सेवा केल्यामुळे तुमची एखादी इच्छा असेल, मनोकामना असेल, ती नक्कीच पूर्ण होईल. आपल्या काही इच्छा असतात, मनोकामना असतात, त्या पूर्ण व्हाव्यात असं आपल्या प्रत्येकाला वाटत असतं. स्वामी चरित्र सारामृत पारायण सेवा करायची आहे. तुम्ही संकल्पयुक्त किंवा संकल्प न करता पारायण करू शकता. संकल्प केला तरच इच्छा पूर्ण होते किंवा संकल्प न करता सेवा केली तर मनातली इच्छा पूर्ण होत नाही असं काहीही नसतं. आपण सेवा किती मनापासून प्रामाणिकपणे करत आहोत हे खूप महत्त्वाचं असतं. रोज आपण सेवा करणार आहोत. आपण महाराजांना शब्द देतो. आपण बांधील होतो. म्हणून संकल्प केला जातो, संकल्प करायचा असतो. पारायण करताना एकाच बैठकीत करावं. पण तुम्हाला काही अडचण असेल तर 2 बैठकीत तुम्ही पारायण केलं तरीही चालतं. तुम्ही 3, 5, 9, 11 कितीही पारायण करू शकता. पारायण करायला तुम्हाला जमत नसेल तर श्री स्वामी समर्थ मंत्राच्या 11 माळी जप तुम्ही केला तरीही चालतं. अखंड नामजप पण केला तरीही चालेल. तारक मंत्राची पण सेवा केली तरीही चालतं. अखंड नामजप पण केला तरीही चालतं. आपल्याला खूप मिळावं त्यासाठी सेवा करायची नसते, निस्वार्थपणे सेवा करायची असते. लिखित नामजप पण तुम्ही करू शकता. महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सेवा करायची असते. आपण सेवेला लागलो आणि लगेच आपल्या अडचणी कमी होतील किंवा कमी झाल्या पाहिजे, आपण सेवा करणं खूप महत्त्वाचं असतं. 1 दिवस सेवा करायची आणि मध्ये पुन्हा 2-3 दिवस सेवा करायची नाही, पुन्हा सेवेला सुरुवात करायची असं अजिबात नाही. सातत्याने, नित्यनेमाने सेवा करणं खूप महत्त्वाचं असतं. आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा आपल्या अडचणी नक्कीच हळूहळू कमी होतील. तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर तुम्हाला मांसाहार वर्ज्य करावा लागतो. ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरीही चालतं. आपण जशी जमेल तशी सेवा करतो. ती सेवा महाराज गोड मानून घेत असतात. आपण महाराजांची सेवा करतो, महाराज आपली सेवा बघत असतात. तोडकी-मोडकी सेवा महाराज मान्य करून घ्या असं म्हणावं. मांडणी वेगळी केली पाहिजे. एका बैठकीत पारायण करावं असं काहीही नसतं. देवासमोर बसून सेवा केली तरीही चालतं. असं केल्याने हे होतं, तसं केल्याने असं होतं असं म्हणतात. पण असं काहीही नसतं. वाईट कर्म असतं, त्याचे भोग आपल्याला भोगावे लागतात. हे भोग कमी व्हावे, त्याची तीव्रता कमी व्हावी म्हणून सेवा करायची असते. जोपर्यंत आपण सेवा करत नाही तोपर्यंत आपले भोग कमी होत नाही. महाराज, माझ्याकडून झालेली सर्व सेवा तुमच्या चरणी मी रुजू करते असं म्हणावं. धन्यवाद.